वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मयो श्री गुरुवे नमः। आदमापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो बाळू मामा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या चरणासी। नमस्कार माझा श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या चरणासी। आदमापूरच्या देवराया आदमापूरच्या देवराया आदमापूरच्या देवराया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदे परम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे तैसे मज येते सांभाळीत। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। विठ्ठल टाळे वाजवा सर्वांनी टाळे टाळे मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोला बोला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी या विश्वातील एक सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा चरणाचा अभंग यासाठी या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांनी आपल्यावर काय उपकार केलेत, संतांनी या मनुष्य जीवासाठी काय उपकाराची कृतज्ञता साठवून ठेवले याचं आपल्याला या अभंगातून चिंतन देतात। या अभंगातून आपल्याला ज्ञान द्यायचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी केलेलं आहे। तर या ठिकाणी हा अभंग सेवेसाठी निवडण्यामागचं कारण परिहार नामक सेवेचं कारण आज शनिवार 16 मे 2026 आणि पर्वकाळच शनी अमावस्या आज शनी अमावस्या आणि शनी अमावस्ये निमित्त आता
तुम्हा सर्वांना माहिती आहे, पण सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे आणि वक्ता लांबचा नाही. वा. तर शनी अमावस्येनिमित्त आज आपलं मंदिर श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय खामगळवाडी, या खामगळवाडीमध्ये महाराज मी असं म्हणेन, श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय खामगळवाडी ऑब्लिक प्रति आत्मापूर, वा वा वा. या ठिकाणी आपण प्रति आदमापूरला आलोय. आपण महिन्याच्या 5 वाऱ्या करता या ठिकाणी येता, देवाची सेवा करता आणि या देवाच्या सेवेत, देवाच्या दरबारात ह्या देवाचा सेवक महाराज, परिहारात बोलणं जास्त उचित नसतं तरी पण बोलतो. ज्या ठिकाणी मी घडलो, ज्या ठिकाणी महाराज मी घडलो, तुम्ही दोघांनी ज्या ठिकाणाहून मला घडवायला सुरुवात केली त्या ठिकाणी आज माझी सेवा. आणि महाराज आता काय झालंय तुम्हाला सांगतो, अभ्यास केलता. हा. परवा तुम्ही होता बरोबर कीर्तनाला, ह्यातली बरेच लय भारी झालं, पण आता ही सगळी आहे ती आपली. वा. ही सगळी आपली आहे ती ना, आपल्याला आपण ज्ञान. कारण मी जसा सुधीर महाराजांचा आणि तुमचा शिष्य आहे, तसं ही सगळी शिष्य आहे ती सुधीर महाराजांची. आता मी ह्यांना काय ज्ञान द्यायचं, मामांचं भक्त, सुधीर महाराजांचं तुमचं शिष्य. आता मी ह्यांच्या पुढे उभं राहून मी ह्यांना काय ज्ञान द्यायचं. त्याच्यामुळं थोडीशी माझी अडचण होणार आहे, मला सांभाळून घ्या. सांभाळून घ्या. तुम्ही हाय सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तर या ठिकाणी आपण सर्वजण अमावस्येनिमित्त, अमावस्येच्या भंडाऱ्यानिमित्त जमलाय आणि त्या भंडाऱ्याची आजची सेवा आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण सुधीर महाराज खामगळ यांनी मला परवा दिवशी सांगितलं, महाराज तुम्ही कीर्तन करायचंय. आणि त्या दिवसापासून तयारी. आणि आज गुरुवर्यांच्या आदेशानुसार, दोन्ही गुरुवर्यांच्या आदेशानुसार आणि मामांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सेवेला उभा राहिलोय. आणि तुमच्या पुढं मला जे काही येतंय, मला जे माझ्या देवाची ख्याती सांगता येते, मला जे माझ्या देवाचं चरित्र सांगता येते, तुकोबरायांचा अभंग ज्या पद्धतीनं मला सोडवता येतो, जसा माझ्या अल्पबुद्धीने सोडवता येईल, ते चिंतन मी खूप गोड तुमच्या समोर मांडणार आहे. 9:15 पर्यंत मी तुमच्या समोर खूप गोड चिंतन मांडणार आहे. तुम्ही सर्वांगाचं कान करून ऐकावं ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण सुधीर महाराज खामगळ, माझे दुसरे गुरुवर्य हरिभक्तपरायण दत्तात, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार, महाराष्ट्रातील एक उत्तम बाळूमामा चरित्रकार, गायनाचार्य, आणि आज ते माझ्या कीर्तनाला गायनाला उभे आहेत. महाराज तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मदने मामा, माझ्या गुरुस्थानी असणारे मदने मामा, तसेच आमचे दिलीप काका, आमच्या श्री शिवानंदन वारकरी शिक्षण संस्थेचे हे सर्व बालचमू. अतिशय महाराज तुम्ही परवा नावाजलं, थोड्या दिवसात या मामांच्या दारात बोलून जातोय. थोड्या दिवसात टॉपचा मृदंगाचार्य असेल आमचा गुरुबंधू. आता तू मला गुरुबंधू, कारण तू महाराजांचा मुलगा म्हणून तू माझा गुरुबंधू. माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज गलांडे यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचबरोबर आमचे बाळूमामाचा सेवेकरी या नावाचं यूट्यूब चॅनल, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल असणारे, जे या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी आलेत, ते आमचे हरिभक्तपरायण चंदन महाराज यमगर. माझ्या सर्व गुरुबंधूंनो, आलेल्या तमाम मामांच्या भक्तांनो, माझ्या आईप्रमाण असणाऱ्या, माझ्या ताईप्रमाण असणाऱ्या माझ्या माय माऊलींना साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला
तर या ठिकाणी आमच्या गावाहून आलेले बरेचसे लोक, ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाव नाही घेतलं ते महादेव. आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. तर सेवेसाठी निवडलेला अभंग काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून काय सांगतायत? जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून काय सांगतायत? या पृथ्वी तलावर जेवढे जेवढे म्हणून सजीव झाले, प्रत्येकाचा जन्म हा परोपकारासाठी झालाय. प्रत्येकाचा जन्म परोपकारासाठी झालाय. त्यामध्ये गंगा असेल, परोपकाराय वहंती नद्या. गंगा असेल, गंगेचा जन्म परोपकारासाठी झालाय. कुठंही डोंगरामध्ये तिचा उगम होऊ द्या, कुठूनही डोंगरावरून वाहू द्या. त्या नदीचं पूर्णत्व कधी, त्या नदीला, त्या गंगेला पूर्णत्व कधी प्राप्त होतं मंडळी? त्या गंगेला पूर्णत्व प्राप्त होतं ज्यावेळी ती समुद्राला जाऊन मिळते. पण समुद्राला जात असताना ती डायरेक्ट समुद्राला वाहत जात नाही. ती जाताना तुम्हा आम्हा सजीव सृष्टींवर उपकार करून जाते. कसं उपकार करून जाते गंगा आपल्या तुम्हा आम्हा सजीवांवर ते सांगतो. आजूबाजूनं झाडं असतील, आपलं हे खामगळवाडी गाव अण्णा निरामाईच्या काठावरती वसलेलं असं बोललं तरी काय वावगं ठरणार नाही. निरामाई आपल्या गावाच्या बाजूनं वाहते. निरामाई वाहते ती असं नाही की निरामाई काहीच देत नाही. बाजूला असणारी झाडं झुडपं यांना ती जगवते. त्यांना पाणी ते गंगेचं पाणी त्यांना मिळतं आणि त्यांच्यात प्राण तयार होतो. झाडांमध्ये प्राण तयार होतो. ती झाडं आपल्या सर्वांना ऑक्सिजन देतात. आज आपल्याला महाराज 45°C वर तापमान आहे. आज महाराज आपण स्वयंपाक करत असताना आपला बऱ्याच वेळा विषय झाला की आंघोळ केल्यासारखा घाम होतोय, आंघोळ केल्यासारखा घाम येतोय. त्या गंगेला कळतंय आपण परोपकार करावा. माझ्या काठावर जी झाडं झुडपं आहेत त्यांच्यावर आपण परोपकार करावा. त्यांना एक जीवसृष्टी निर्माण करून द्यावी. पण आपणाला कळना, आपण झाडं तोडत चाललोय, आपण झाडं जगवत नाही. आणि जर आपण यापुढे झाडं जगवली तरच आपण जगल. वा वा वा. तर गंगा कशी परोपकार करते मंडळी ऐका. जर गंगा फक्त डोळ्यानं बघितलं तर आपल्याला तीर्थाचं दर्शन होतं. गंगा डोळ्यानं बघितली तर तीर्थाचं दर्शन होतं. गंगेमध्ये स्नान केलं तर सर्व पाप धुवून जातं. या पद्धतीनं गंगा आपल्यावर उपकार करते. दुसरा उपकार जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलाय गाय. आपण ज्या गायीला देव मानतो, जिच्या पोटात 33 कोटी देव आहेत असं मानतो, त्या गायीला चुकून जर कधी लात लागली तर तिला साष्टांग दंडवत करतो. त्या गायीचा जन्मही आपल्यावर परोपकार करण्यासाठी झालाय. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती गाय आपल्याला दूध देते. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती गाय आपल्याला दूध देते आणि शेण देते. आणि ती गाय मेल्यानंतर आपल्याला चमड देते. तर गायीचा जन्म झालाय परोपकारासाठी. तिसरा जन्म सांगतो तुम्हा मानव जीवाचा. तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? जे आपल्या जवळ आहे ते दान करा. जे आपल्या जवळ आहे. गलंडे बाबा, गुरुवर्य गलंडे बाबा, तुम्ही ही सगळी मुलं घडवण्याचं काम करताय आणि त्याच्याबरोबर ही मुलं आहे ती, ह्याला काय म्हणावं लागल? ही सगळी मुलं घडवण्याचं काम करताय. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जे तुमच्या जवळ आहे ते दान करा. महाराज खरंच मामांच्या दारात उभा राहून माझ्या गुरुवर्यांच्या समोर तुमचं थोडंसं कौतुक करतो. तुम्ही तुमच्या जवळ जे ज्ञान आहे, तुम्ही अतिशय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे. तुम्ही म्हणला नाही रोज तारकी करू, तुम्ही विचार केला नाही रोज तारकी करू, रोज एका गावाला जाऊ, रोज सकाळी एक संध्याकाळी एक, बसलं तर दुपारी तिसरं, असं पण असतंय. असा विचार केला नाही. एक 4 वर्षापूर्वी तुम्ही विचार केला आणि लासुर्णे गावामध्ये एक छोटंसं रोपटं लावलं श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था नावाचं, आणि त्याचा आज वटवृक्ष झालाय. आणि मी माझं नशीब समजतो त्या संस्थेचा पहिला विद्यार्थी म्हणून मी कीर्तनाला उभा राहिलोय.
तर महाराज तुम्ही जे तुमच्या जवळ आहे ते देत गेला, कारण जर दिलं नाही आणि साठवलं तर त्याचं विष होतं. म्हणून ऐका, आपल्या जवळ जे आहे, ज्ञान आहे, जे ज्ञान आहे, कुणाजवळ पैसा आहे, कुणाजवळ संपत्ती आहे, कुणाजवळ आणि काय आहे, आपण दान देत चला. वा अण्णा कुठे आहेत आमचे वलेकर अण्णा? आपल्या जवळ जे काय आहे, ऐका, तुमच्या जवळ पैसे असतील, 10 रुपये असतील तर या बाळूमामांच्या मंदिरावर 1 रुपया दान करा. या मंदिरावर नसल करायचं, जा मामांच्या तळात, तिथं दान करा. अजून कुठं तुम्हाला जाऊ वाटतंय तिथं दान करा. एखाद्या संतांच्या ठिकाणी जा आणि अजून माफी मागून बोलतो दानच करायचंय. आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज गलांड यांनी एक निश्चय केलाय आणि ते आपल्या संस्थेवरती जगद्गुरु तुकोबरा यांनी ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बांधायला काढलंय. तुम्हाला वाटतंय द्यावं दान, तर त्या ठिकाणी, धर्माच्या ठिकाणी, जिथं धर्म होतो तिथं दान करा. कारण जगद्गुरु तुकोबरा यांनी सांगितलंय, जर तुम्ही आहे ते साठवून ठेवलं तर त्याचं विष झाल्याशिवाय राहणार नाही. तेही मी पुढे सांगणार आहे, कशाचं विष कुठं जाऊ, कसं होतं. तर तुकाराम महाराजांनी पहिला परोपकार सांगितला नदीचा, दुसरा परोपकार सांगितला झाडांचा, तिसरा परोपकार सांगितला गायीचा, चौथा परोपकार सांगितला तुम्हा मानवी जीवाचा. आणि तुकाराम महाराज पुढं असं सांगतात, मंडळी आपण सर्वजण बसलो या ठिकाणी कीर्तनाला. सगळ्यात मोठे जर आपल्यावर, महाराज माफी मागून बोलतो, सर्वात मोठे जर आपल्यावर कोणाचे उपकार असतील, या ठिकाणी बसलोय, या मामांच्या दरबारात आलोय, कीर्तन ऐकतोय आणि हे कीर्तन ऐकण्याचं भाग्य तुम्हाला मिळालंय. यासाठी जर सगळ्यात मोठे तुमच्यावर, तुम्हा आम्हा सर्वांवर कुणाचे उपकार असतील तर ते आपल्या आईचे. वा जर आई नसती तर आपण या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलो नसतो. धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता. आपुली आईता जो असे जगता, आपुली आईता जो असे जगता, आपुली आईता जो असे जगता, आपुली आईता जो असे जगता. धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. खूप गोड प्रमाण दिलं. आपुलिया हिता जो असे जागता, दयाचा हरिक वाटे देवा. तर महाराज, आईनं आपल्यावर एवढे मोठे उपकार केलेत आणि जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात की आम्हाला नदीचा, आम्हाला गंगेचा उपकार सांगता आला, आम्हाला झाडांचा उपकार सांगता आला, आम्हाला गायीचा उपकार सांगता आला, आम्हाला आम्हा मनुष्य जीवाचा, मानवी जीवाचा उपकार सांगता आला, पण आम्हाला एक उपकार सांगता येत नाही. तो कोणाचा? अभंगाचं पहिलं. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार.
माझा निरंतर जागविती वा. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराई माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती काय द्यावे त्याचे भावे उतरे की हिथं आलं पाणी प्यायचं म्हणलं की तिकडं दाखवायचं तिकडं सुधीर महाराजांचं घर आहे तिथं जा हिथं संपलंय तिथं जाऊन प्या अजून काय जर एखाद्याला भूक लागली आला महाराज मला भूक लागली आयला माझ्याकडे नाही मिळायचं तिकडं लासुरण्याला गलंडे बाबाचं घर आहे असं सांगायचा आणि ह्या पद्धतीनं करायचा एक दिवस दुर्योधन राजा आपल्या मित्रांसोबत शिकारीला जंगलामध्ये अरण्यामध्ये गेला अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकारीला गेला मित्र सोबत होते आणि अचानक काय झालं त्या अरण्याला वनवा लागला सोबत होते ते सर्व मित्र पळून गेले सोबत होते ते सर्व मित्र पळून गेले आणि दुर्योधन राजा त्या वनव्यामध्ये अडकला चारी बाजूनं गोल रिंगण टाकलंय त्या वनव्यानं दुर्योधन राजा त्या वनव्यामध्ये अडकलाय ओरडतोय अरे आहे का कोण अरे आहे का कोण मला 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 वाचवा कोण आहे का पण तिथं कोणच नव्हतं भगवान परमात्म्यापर्यंत ती हाक पोचली त्या दुर्योधन राजाची हाक पोचली मग भगवान परमात्म्यानं प्रक्ष रूप धारण केलं आणि त्या दुर्योधनाच्या जवळ गेले भगवान परमात्मा आणि विचारलं अरे काय झालं अहो बाबा माझ्या भोवती सर्व आग लागली आहे अंगाने चटके बसतायत 3 दिवस झालं आग चालू आहे अन्न नाही पाणी नाही जेवलो नाही काहीच नाही भुकेनं व्याकुळ झालोय तान्हेनं व्याकुळ झालोय पण आता काय करायचं मग भगवान परमात्मा दुर्योधनाला बोलू लागले अरे तुला मी एक विचारतो तू कधी कुणाला काय दान केलंयस का म्हणला कवाच आयुष्यात कधी मी दान केलं नाही इथं बी बरंच दुर्योधनाच्या पॅनलचं तुम्ही सांगितल्यावर करणार आहे ते करतील का हो हो बघा पॅनल बदली करायचं का दुर्योधनाच्या पॅनलात राहायचं का मामांच्या पॅनलात यायचं का तुकाराम महाराजांच्या पॅनल मध्ये यायचं ते ठरवा तर दुर्योधन राजा बोलायला लागला अहो माझी मदत करा तो परत बोलून गेला महाराज मी कधी कुणाला काय दिलं नाही पण मी दुसऱ्याची घरं त्यांना लोकांना माझ्याकडे कोण काय न्याय आलंय सुधीर महाराज माझ्याकडे कोण काय मागाय आलंय त्यांना मी घरं दावली ती तिथं गलंडे बाबाच्या घरी भेटतंय सुधीर मामांच्या घरी भेटतंय आमच्या चंदनच्या घरी तर लय आहे पिरू तीच की डाळिंब पण आहे असं बोलायला लागला दुर्योधन राजा आणि मग भगवान परमात्म्याने विचारलं तू दुसऱ्याची घर कुठल्या बोटांना दावत होता तर आपण जर एखाद्याचं घर दाखवायचं म्हणलं आता तुम्हाला एखाद्यानं विचारलं इथं आलंय मंदिरावर आले आणि विचारलं की इथं सुधीर मामांचं घर कुठलं आहे महिला मंडळ कुठल्या बोटांना दाव चालव दाखवा की आता नाही दाखवणार ते दाखवा अहो तुमचाच महाराज तुमचा आहे लांबचा नाही महाराज इथलाच आहे बरीच आता दुपारी स्वयंपाक करताना कुठल्या महाराजाचं मी पुऱ्या सोडतोय आणि एक मावशी म्हणल्या बाया सुधीर मामा महाराजाने कुठल्या महाराजाचं कीर्तन ठेवलंय कोणाला कीर्तन दुसऱ्या मावशी होत्या तिथं म्हणल्या ही काय ही महाराज आहे ही बी नाही ही काय ह्यो महाराज आहे बाया मला वळून दिसना तर ही महाराज बरं असू द्या चला विषय सोडून द्या मग दुर्योधनांना विचारलं भगवान परमात्म्यानं तू कुठल्या बोटानं दुसऱ्याचं घर दाखवत होता त्या दुर्योधनानं सांगितलं ह्या बोटानं दाखवत होता मग भगवान परमात्म्यानं सांगितलं तुला भूक लागली आहे ना तुला तहान लागली आहे एक काम कर ते बोट तोंडामध्ये घाल तू तृप्तीची ढेकर देशील आणि तसंच घडलं मंडळी का घडलं तसं तर दुर्योधन राजानं दान केलं नाही पण गलंडे महाराजांनी माळ घातली नाही पण हिथं येऊन सुधीर महाराज घालतल म्हणून सांगितलं
बरोबर आहे का किरण? कुठं गेला अजून आपलं गुरुबंधू अजित भाऊ आहे का? गलंडे बाबांनी माळ घातली नाही, कारण 10 वर्षे कटाळलोय रोजच कीर्तनात विकास भाव माळ घाला, रोजच भजनात विकास भाव माळ घाला, आणलं दिलं दावणीला बांधून. तर दुर्योधनानं काय केलं? दुर्योधनानं अजिबात परोपकार केला नव्हता, पण परोपकारासाठी, एखाद्याची तहान भागवण्यासाठी, एखाद्याची भूक भागवण्यासाठी, एखाद्याची अडचण भागवण्यासाठी त्यानं कोणाचं तर घर दाखवलं होतं. म्हणून भगवान परमात्म्यानं आशीर्वाद दिला. ज्या बोटानं दुसऱ्याचं घर दाखवलं, त्या बोटानं तोंडात ते बोट घाल, तू तृप्तीची ढेकर देशील, असं भगवान परमात्म्यानं सांगितलं. मग कसं करायचं दान? लोकांची घरं दावच नका, मी तर म्हणतोय दानच करा. जोडोनियादना उत्तम व्यवहार जोडोनियादना उत्तम व्यवहार विचार गाते तो एक पावे तर दुर्योधनानं कसा परोपकार केला त्याचं या ठिकाणी मी एक दृष्टांत सांगितलं. अजून एक दृष्टांत सांगतो मंडळी. शहीद भगतसिंग, आपल्या स्वातंत्र्य लढ्यातला एक वीर सेनानी शहीद भगतसिंग. शहीद भगतसिंगाला फाशी झालेली होती. शहीद भगतसिंगाला अटक झालेली होती. फाशीला महाराज 20 दिवस बाकी होते. फाशीला 20 दिवस बाकी होते. काळ गेला, फाशीला 10 दिवस बाकी राहिले. काळ गेला, फाशीला 5 दिवस बाकी राहिले. एक दिवस आला ज्या दिवशी शहीद भगतसिंगांना फाशी द्यायची आहे मंडळी. सकाळी जेलर उठला, भगतसिंग उठले. आपल्या बॅरेकमध्ये, आपल्या बॅरेकेटमध्ये भगतसिंग होते. जेलर उठला आणि जेलर भगतसिंगांना बघण्यासाठी गेला. एक तासाभरात, अर्ध्या तासात, 1 तासामध्ये शहीद भगतसिंगांना फाशीवर चढवायचंय मंडळी, फाशीवर चढवायचंय. जेलर गेला त्या सेलमध्ये गेला आणि बाहेरून बघतोय काय भगतसिंग काय करत होते महाराज? भगतसिंग व्यायाम करत होते, जोर मारत होते, बैठका मारत होते, सपाट्या मारत होते. आणि हे पाहिलं, घामानं डबाबलेत भगतसिंग. आणि हे पाहिलं आणि जेलर हसायला लागला. अरे ये भगता, अरे काय वेड लागलंय का तुला? वेड लागलंय का तुला? अरे 1 तासानंतर, अर्ध्या तासानंतर मी तुला फाशीवर देणार आहे. मी तिथपर्यंत, फाशीच्या फंद्यापर्यंत तुला नेऊन पोचवणार आहे. आणि माझा जल्लाद फटका वाटणार आहे आणि 5 मिनिटात तुझं सगळं संपणार आहे. अरे भगत, कशासाठी व्यायाम करतोय? व्यायाम करायचा असतो जगण्यासाठी, व्यायाम करायचा असतो शरीरासाठी, आणि शरीर असतं जगण्यासाठी. कशासाठी व्यायाम करतोयस? भगतसिंगांनी सांगितलेलं, युवक मित्र मंडळी घरी घेऊन जा. भगतसिंगांनी सांगितलेलं उत्तर जेलरला माझ्या भगतसिंगांनी काय उत्तर दिलं ते घरी घेऊन जा मंडळी. भगतसिंग बोलायला लागले, जेलर साहेब,
सांगू तुम्हाला मी कशासाठी व्यायाम करतोय. माझ्या घरामध्ये माझ्या आईचं एक छोटंसं देवाचं घर आहे. माझ्या घरामध्ये माझ्या आईचं एक छोटंसं देवाचं घर आहे. आई बागेमध्ये जाते. रोज सकाळी आई स्नान करून बागेमध्ये जाते. बागेमधून एक टोपलीभर फुलं घेऊन देवासाठी येते. देवघरात येते, देवाची पूजा करते. पूजा झाल्यानंतर ती टोपली समोर घेते आणि त्या टोपलीभर आणलेली फुलं सर्व माझ्या देवाला वाहत नाही, माझ्या देवाला अर्पण करत नाही. त्यातील एक ताज टवटवीत फूल उचलते आणि माझ्या देवाला, तिच्या देवाला अर्पण करते. माझ्या म्हणले नाहीत ते, आई माझी तिच्या देवाला एक टवटवीत फूल अर्पण करते असं भगतसिंग बोलू लागले. मग जेलर म्हणाले, हे तू मला का सांगतोय? हे सांगण्यामागचं कारण काय? तर भगतसिंग पुढे बोलू लागले. ऐका, भगतसिंग पुढे बोलू लागले, माझा देव माझी भारत माता आहे. वा माझा देव माझा हिंदुस्थान आहे. वा. जेलर साहेब तुम्ही म्हणला अगदी बरोबर आहे. एक अर्ध्या तासात, एक तासात मी फाशीवर जाणार आहे. जल्लाद मला फाशीच्या फंद्यावर लटकवणार आहे, खटका ओढणार आहे. 5 मिनिटात मी संपणार आहे. वयाचं 23 वर्ष वय होतं मंडळी. आमचे प्रवीण फौजी इथं बसलेत. 23 वर्ष वय होतं. सैनिकी जीवन काय असतं तुम्ही अनुभवताय. 23 वर्ष वय होतं मंडळी त्या भगतसिंगांचं. आणि भगतसिंग बोलू लागले, व्यायाम करतो यामागचं कारण सांगतो जेलर साहेब. माझा देव माझी भारत माता आहे. माझा देव माझा हिंदुस्थान आहे. आणि माझ्या भारत मातेला हा देह अर्पण करायचा आहे. जशी माझी आई माझ्या देवाला टवटवीत फूल अर्पण करते, मी व्यायाम करतोय. याच्या मागचं कारण एकच आहे. याच्या मागचं कारण एकच आहे. जसं माझी आई देवासाठी टवटवीत फूल अर्पण करते, तसं मी माझा कोमेजलेला देह माझ्या भारत मातेसाठी, माझ्या देवासाठी कसा अर्पण करू माझा कोमेजलेला देह, माझा देह द्यायचाच नाही या भारत मातेला, द्यायचाच नाही या भारत मातेला. तर एकदम टवटवीत तंदुरुस्त अगदी भारदस्त देह मी या माझ्या भारत मातेसाठी अर्पण करीन. हे भगतसिंगाचं उत्तर होतं त्या जेलरला मंडळी. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन वतन तेरे लिए तर यामध्ये आता अजून एक वाक्य सांगतो मंडळी. जेवताना शेतकऱ्याचं आणि झोपताना सैनिकाचं आभार मानल्याशिवाय झोपायचं नाही. यामध्ये तुकाराम महाराजांनी ह्या दृष्टांतातून ह्या कथेतून तुम्हाला काय सांगितलं मी, तर आपल्यावर सैनिकांचे उपकार आहेत हे सांगितलं. आता शेवटचं सांगतो, 5 मिनिटात सांगतो आणि मामांच्या चरित्राला सुरुवात करतो. शेवटचं उपकार सांगतो माझ्या आईचं.
तुकाराम महाराजांनी परत काय सांगितलंय? आई आपल्यावर उपकार करते. सर्वात जास्त जर आपल्यावर कोणाचे उपकार असतील, अनंत उपकार असतील, तर आपल्या तुम्हा सर्वांच्या आईचं. मंडळी, एक गाव होतं. त्या गावात एक विधवा स्त्री आणि बाळू नावाचा मुलगा राहत होता. एक विधवा स्त्री आणि बाळू नावाचा मुलगा राहत होता. वडील लवकर निघून गेले होते. वडिलांचं चित्र हरपलं होतं आणि तो बाळू हळूहळू मोठा होत होता. शाळेत जात होता. पहिलीत गेला, दुसरीत गेला, तिसरीत गेला, 7वी पर्यंत गेला. 7वी मध्ये गेला आणि एक अडचण होती. मग महाराज, एक अडचण होती. त्या बाळूची आई एका डोळ्यानं आंधळी होती. एक दिवस बाळू असाच शाळेमध्ये गेला. समोर 2-3 मित्र, त्याचे वर्गमित्र, वर्गातील सवंगडी उभा होते आणि त्याला चिडवू लागले. आंधळीचा मुलगा आला. आंधळीचा कळलं का? तर आंधळीचा मुलगा आला म्हणून चिडवायला लागले. बाळू तिथूनच घरी आला. दप्तर उभ्यानं टाकून दिलं. आई जवळ गेला. रडायला लागला आणि बोलायला लागला. आई बोलायला लागली, अरे बाळू काय झालं? अरे दादा काय झालं? का रडतोयस? तुझं रडण्यामागचं कारण तरी सांग. आई उद्यापासून मी शाळेमध्ये जाणार नाही आई. अरे बाळू झालंय तरी काय मला सांग. गुरुजी तुला काय म्हणले का? आता सर म्हणलं जातं तेव्हा गुरुजी म्हणलं जायचं. गुरुजी तुला काय म्हणलं का? काय झालं? तर बाळू म्हणला नाही. मग काय झालं? आई मी शाळेमध्ये गेलो होतो. माझ्या वर्गातील 3 मुलं उभा होती पुढं आणि मी लांबून चालत होतो. मी जाता जाता दप्तर पाठीवर होतं. दप्तर असं पाठीवर होतं. आता असं पाठीवर असतं. पहिलं आपल्या काळात असं पाठीवर इरियाची पिशवी, त्याला बंद लावलेलं, असं टाकायचं, निघायचं. वा. तर दप्तर पाठीवर टाकलेलं होतं. समोर मी चाललो होतो आणि ती 3 मुलं म्हणत होती, बघा ह्यो बाळू आलाय. आंधळीचा पोरगा आलाय. आंधळ्या आईचा पोरगा आलाय. असं हिनवतायत मला. आई सांग ना ग तू आंधळी काय? आई कशानं तुझा डोळा गेलाय? सांग ना ग. पण आई वेळ मारून न्यायची. आई म्हणायचं, अरे त्यात काय असतंय सांगण्यासारखं? देवानं मला नाही दिला डोळा. असू दे, तू नको टेन्शन घेऊ. तू माझी लाज बाळगू नको. तू खूप शिक. वडील नाहीत, बापाचं छत्र नाही. खूप शिक. खूप मोठा हो. सरकारी अधिकारी हो. पैसा पाणी कमव आणि मग त्यांना उत्तर दे. असं बोलायची आई. आई बोलायची. 7वी झाली, 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली. 12वी मध्ये काय नवल केलं त्या पोरानं? खूप अभ्यास केला. महाराष्ट्रामध्ये 12वीच्या बोर्डात पहिला आला महाराज. तो 12वीच्या बोर्डामध्ये पहिला क्रमांक आला. त्याचं खूप गुणगौरव झाला. खूप चर्चा झाली. तालुक्यात जिल्ह्यात राज्यात नाव झालं. या अमुक बाप नसलेला पोरगा आंधळ्या आईच्या पोरानं 12वी मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलाय. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून नाव कमवलंय. मग त्या शाळेचे मुख्याध्यापक, तो ज्या शाळेत शिकला त्या शाळेचे मुख्याध्यापक, त्या गावचे सरपंच, त्यांच्या गावच्या सरपंचांनी ठरवलं एवढं मोठा पराक्रम केलाय ह्या गरिबाच्या मुलानं, तर याचा आपण सन्मान घेऊया असं मुख्याध्यापकांनी ठरवलं. बाळूला निमंत्रण देण्यात आलं. बाळूला सांगितलं, अरे बाळू तू खूप नाव कमवलंस. तू आमच्यावर, गुरुवर कधी उपकार होत नाहीत, पण त्यांनी शब्द वापरला. तू आमच्या संस्थेवर, आमच्या शाळेवर, महाराष्ट्रात आमच्या शाळेचं नाव करून तू आमच्यावर उपकार केलेत. मग तुझ्या उपकारातून उतराई व्हायचंय म्हणून छोटासा तुझा सन्मान करूया. सन्मानाचा आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करतोय. सरपंच मंडळींनी, गावातील पुढाऱ्यांनी आणि गावच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या सन्मानाचं आयोजन केलं. बाळू घरी आला. आई जवळ बसला. आईला म्हणला, आई माझं. तोपर्यंत बाळू खूप पुढे गेला होता. अहंकार त्याच्यामध्ये आला होता. बाळू आईला म्हणला, आई शाळेनं गावानं माझा सत्कार ठेवलाय. शाळेनं गावानं माझा सत्कार ठेवलाय. तू त्या कार्यक्रमाला तिथं यायचं नाही. आई बोलायला लागली, का रे दादा, का यायचं नाही मी? का नको वाटतंय तुला मी नको यावं? अगं आई, लहानपणापासून सगळं गाव मला चिडवतंय, आंधळीचा मुलगा. अगं आई, तुझी मला लाज वाटते आई.
तू आंधळी आहे या गोष्टीची मला लाज वाटते असं बाळू बोलला. आईला खूप वाईट वाटलं, पण आपलंच पोरग आहे कसं बी असलं तरी माफ करते तिला आई म्हणतात. पोरग कितीही नालायक असू द्या, पोरग कितीही उणगा असू द्या, माफी मागून या गादीवरून बोलतो. अगदी अगदी पोरग बेहुडं असू द्या, अगदी पोरग दारुडं असू द्या, कितीही व्यसनी असू द्या, कितीही त्रास देऊ द्या, पण ते जर या जगात कोणाला प्रिय असेल, माझा कितीही वाईट पोरग असलं तर आला बघ माझा दादा म्हणते, तिला म्हणतात आई. तर आई बोलायला लागली, अरे दादा ठीक आहे. तो बाळू बोलला नाही तू यायचं नाही. आई म्हणली ठीक आहे नाही येत. बाळू गेला, सन्मान होता, संध्याकाळची वेळ होती, बाळू सन्मानाला गेला, स्टेजवरती गेला. स्टेजवरती गेल्यानंतर आईला तरी आईचं मन राहुलं नाही. आई म्हणली कार्यक्रमाला नाही जायचं, महाराजांच्या घरा इतक्यावर घर होतं. आईनं ठरवलं रस्त्यावर उभा राहून दरवाजातून बघूया, माझ्या पोराचा एवढा मोठा सत्कार समारंभ होतोय, माझ्या पोराचा एवढा गुणगौरव होतोय, माझ्या पोरानं एवढं लौकिक मिळवलंय, मग माझ्या पोराचं कौतुक या डोळ्यानं पाहूया, एक डोळा या डोळ्यानं पाहूया. म्हणून आई दरवाजात उभा राहिली. दरवाजात उभा राहिलेली पाहिलं त्या मुख्याध्यापकांनी, आणि मुख्याध्यापकांना वाटलं मग आज हा बाळू जो घडलाय त्याच्या आंधळ्या आईमुळं, विधवा आईमुळं घडलाय. आणि सहज मुख्याध्यापकांनी एक मुलगा पाठवला. अरे जा रे मुला, त्या बाळूच्या आईला म्हणावं या कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हाला मास्तरानं बोलवलंय. गेले, तो मुलगा गेला, बाळूच्या आईला सांगितलं, बाळूनं नको म्हणून नकार दिला, पण तो मुलगा ऐकला नाही. आणि बाळूची आई नाईलाजानं तिथं गेलेली आई तिथं आलेली पाहिली, बाळूनं पाहिली. बाळूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. बाळूला लाज वाटत होती त्या आंधळ्या आईची. आणि बाळू तिथून रागाला गेल्यानंतर आईला बोलला, आई आजपासून मी तुझं तोंड बघणार नाही, आजपासून या घरात मी येणार नाही. आणि म्हणून बाळू निघून गेला. 2 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 6 वर्ष गेली, 10 वर्ष गेली. ती म्हातारी आई वाट बघत होती, माझा मुलगा आज ना उद्या मला माफ करल, माझा मुलगा आज नाही तर उद्या माझ्या घरी माझ्यासाठी परत येईल. खूप कष्ट सोसलेत मी त्याच्यासाठी, खूप कष्ट केलंय. बाप नसताना तर हातातल्या फोडाप्रमाणे मी त्याला जपलंय. एक दिवस तरी माझी कीव येईल त्याला, एक दिवस तरी माझी कीव येईल आणि माझा मुलगा येईल. आई थकली होती, काठीवर चालत होती, चालायला जमत नव्हतं, वाकत चालत होती. आणि वाकत चालत रोज गावातल्या पोस्टमनकडे जायची. पोस्टमनला विचारायची, अहो पोस्टमन मास्तर, माझ्या बाळूचं एखादं पत्र तरी आलंय का हो, माझ्या बाळूची काहीतरी खुशाली तरी कळाली आहे का हो. पोस्ट मास्टरला ते रोजचं झालं होतं. पोस्ट मास्टर रोज काहीतरी उडवाउडीची उत्तरं द्यायचा आणि त्या आईला हकलून लावायचा. असेच दिवस गेले. एक 20 वर्षाचा काळ लोटला. बाळूनं नुसतं गाव सोडलं नव्हतं, बाळूनं तालुका सोडला होता, जिल्हा सोडला होता, राज्य सोडलं होतं, देश सोडलं होतं. बाळू परदेशात गेला होता. बाळू परदेशात नोकरी करत होता. 20 वर्ष उलटली. बाळू रिटायर झाला होता. 58 वर्षाच्या पुढे बाळू गेला होता. बाळू ही रिटायर झाला होता आणि काहीतरी काम निघालं म्हणून बाळूला परत गावाला यायची ओढ लागली. बाळूनं ठरवलं गावाकडे यायचं. ऐका, सर्वांगाचं कान करून ऐका. बाळूनं ठरवलं परत गावाकडे यायचं. बाळू आला. अमेरिकेतून पुण्यापर्यंत विमानानं आला. विमानातून पैसा खूप होता महाराज, पैसा खूप होता. पुण्यामध्ये विमानातून उतरला. पुण्यामधून एक प्रायव्हेट कार केली. प्रायव्हेट कार करून घराकडे आला, गावामध्ये आला. गावात चौकामध्ये उतरला. बाळूचेही आता हात हलायला लागले होते, चष्मा लागला होता, केस पांढरी झाली होती, दात पडले होते. बाळूही थकला होता. बाळू हुडकत बाळूच्या आपल्या आईचं, त्याचं बालपण ज्या घरामध्ये गेलं ते घरही बाळूला आता आठवेनासं झालं होतं. हुडकत त्या घराजवळ आला. घराजवळ आपल्या उंची एवढं गवत माकले होतं. घराच्या भोवती उंची एवढं गवत माकलं होतं. कशी तरी वाट काढत बाळू त्या गवतातून वाट काढत घरामध्ये गेला. घरामध्ये आपल्या आईची, आता त्याला आईची आठवण यायला लागली होती. आई नाही हे त्याला समजलं होतं. गावात आल्यानंतर आईची आठवण यायला लागली होती. घरात आपल्या आईची एखादी सापडते का म्हणून बाळू शोधायला घरामध्ये गेला. घरात काय होतं मंडळी,
घरात काय होतं, लहानपणी गेलेल्या वडिलांचा एक ब्लॅक अँड व्हाईट कलरचा फोटो भिंतीवरती टांगला होता, एक ब्लॅक अँड व्हाईट कलरचा फोटो भिंतीवरती टांगला होता. त्याच्या समोर अगरबत्ती लावण्यासाठी एक फळी मांडली होती, एक फळी मांडली होती. आणि त्या फळीवरती त्या बाळूला पांढरं असं गोल 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 काहीतरी गुंडळून ठेवलेलं दिसलं, पांढरं काहीतरी गुंडळून ठेवलेलं दिसलं. म्हणून बाळूनं ते हातामध्ये घेतलं, बाळूनं ते हातामध्ये घेतलं आणि बाळू वाचायला लागला. ती काय होतं मंडळी, आईनं शेवटी जाताना माझ्या बाळूला मी त्याच्यासाठी काय केलंय तोंडावर सांगायची कुठलीच आई नाही इथं. मला सांगा महिला मंडळी, इथं बसलेली कुठलीच आई नाही. जर तुमचा पोरगा कधी तुमच्या बरोबर चुकीचं वागला, तर तुमचा पोरगा कधी तुमच्या बरोबर चुकीचं वागला, तर तुम्ही त्या मुलाला जाऊन म्हणाल, अरे काय माझ्याशी असं वागतोय, मी तुझ्यासाठी किती केलंय. कुठलीच आई म्हणू शकत नाही आपल्या मुलाला, मी माझ्या मुलासाठी एवढं केलंय म्हणून. कारण जिवंतपणे ती माझी आई सांगू शकली नाही त्याला. म्हणून तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली, कधीतरी माझा पोरगा माझा बाळू या घरी येईल. आणि बाळूला माझा डोळा का नव्हता, माझ्या बाळूला गाव आंधळीचा मुलगा म्हणून का हिनवत होतं हे कधीतरी समजलं. म्हणून तिनं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी वाचायला लागला बाळू. बाळूनं समोर चिठ्ठी धरली, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, महाराज ऐका, मंडळी ऐका, प्रिय बाळू, मी आता तुझ्याशी बोलायला मी या जगात नाही आहे बाळू. तुझ्याशी बोलण्यासाठी मी या जगात नाही, मी हे जग सोडून चाललंय. डोळे गेले रे शेवटाला, डोळे गेले बाळू माझे शेवटाला. खूप वाट पाहिली, जोपर्यंत डोळ्यात उजेड होता, डोळ्यानं दिसत होतं, त्या दिवसापर्यंत मला वाटायचं बाळू माझा बाळू कधीतरी येईल. पण बाळू माझं भाग्य तेवढं मोठं नव्हतं, तुझी आणि माझी भेट या परमेश्वराला मान्य नव्हती. आज मी तुझ्यासाठी एक निरोप ठेवून जाते बाळू. आलायस तू तर तुझ्यासाठी एक निरोप ठेवून जाते. लहानपणापासून तू विचारायचास ना मला बाळू, लहानपणापासून विचारायचास, आई तुझा एक डोळा का नाही, तुझा एक डोळा का नाही. बाळू, अरे बाळू, माझा एक डोळा, माझे दोन्ही डोळे, माझा जन्म झाला तेव्हा मला 2 डोळे होते, जन्म झाला मी शाळेत गेले तेव्हाही मला 2 डोळे होते, माझं तुझ्या वडिलांबरोबर लग्न झालं तेव्हाही मला 2 डोळे होते. तुझा वडील रोज दारू प्यायचा, भरपूर प्रमाणात दारू प्यायचा. एक दिवस असा आला, पोटात खूप दुखायला लागलं, डॉक्टरकडे नेलं, दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरनं सांगितलं लिव्हर खराब झालाय, लिव्हर बदलायला 10 लाख रुपये जातील. पण बाळू, हातावर पोट होतं, रोज काबाड कष्ट करायची, त्यातूनच तुझा बाप दारू प्यायला पैसे न्यायचा आणि त्यातूनच तुझा सांभाळ करायची, माझं पोट भरायचं, लिव्हरला 15 लाख रुपये कुठनं घालवायचं. तुझा बाप लहान असताना, तुझा जन्मही झाला नसताना तुझा बाप लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 1 वर्षात हे कळालं त्यांचा लिव्हर खराब आहे, त्यांचा मृत्यू झाला. पण जाता जाता तुझा बाप तुझा अंश माझ्या पोटामध्ये ठेवून गेला. दिवस गेले पण आता बाप गेला होता, कोणाच्या आधारानं जगू, म्हणून परत असा विचार केला, माझा बाळ जन्माला येणार आहे, माझा अंश माझ्या पोटामध्ये वाढतोय, त्याच्यासाठी जगावं लागल. म्हणून परत जोमानं कष्टाला लागली, रोज लोकांच्या बांधाला काबाड कष्ट करू लागली, रोज लोकांकडे कामाला जाऊ लागली, त्यातून उदरनिर्वाह करू लागली. एक दिवस तुझा जन्म झाला, डॉक्टरनं दवाखान्यात गेले, पोटात कळा आल्या, दवाखान्यात गेल्यानंतर तुझा जन्म झाला. थोड्या वेळानंतर मी शुद्धीवर आल्यानंतर मला डॉक्टर आले, डॉक्टर बोलायला लागले, ताई तुमचा मुलगा खूप सुंदर आहे, खूप गोड आहे, असा गोरा पान आहे, असं बोलायला लागले. डॉक्टर बोलायला लागले, ताई खरंच तुमचा मुलगा खूप सुंदर आहे, खूप गोड आहे, खूप सुंदर आहे, पण ताई एक प्रॉब्लेम आहे. आई विचारायला लागली, अहो काय झाले डॉक्टर, काय प्रॉब्लेम आहे. ताई तुमचा मुलगा खूप गोरा आहे, तुमच्या मुलाचं नाक खूप छान आहे, तुमच्या मुलाचं सौंदर्य अतिशय उत्तम आहे, पण जन्माला येताना तुमच्या मुलाला एक डोळा नाही.
असं त्या डॉक्टरांनी उत्तर दिलं. आई बोलायला लागली, अहो असं कसं म्हणता डॉक्टर, असं कसं म्हणता, काहीही करा, काहीही करा, माझ्यावर अन्याय करू नका, माझ्या मुलावर अन्याय करू नका, माझ्या मुलावर अन्याय करू नका. आणि आई बोलायला लागली, डॉक्टर काहीही करा, काहीही करा, पण माझ्या मुलाला डोळा पाहिजे. मग डॉक्टर बोलायला लागले, ताई आम्ही खूप प्रयत्न केला, कोणाचा डोळा भेटतोय का त्या रक्तगटाचा, पण आम्हाला कोणाचा डोळा भेटला नाही आणि लहान आहे तोपर्यंत ऑपरेशन केलं पाहिजे. आम्ही तुमचा रक्तगट चेक केलाय आणि फक्त तुमचाच डोळा तुम्ही त्याला दान करू शकता, असं डॉक्टर बोलले. आणि लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकरासाठी काय करत नाही आहे. आणि आईनं सांगितलं, डॉक्टर लगेच ऑपरेशन करा, माझा डोळा काढा, माझा डोळा काढा, माझ्या दादाला बसवा. मी एका डोळ्यानं जग बघेन, पण माझ्या दादानं दोन्ही डोळ्यानं जग बघितलं पाहिजे. वा. आणि झालं, बोलायला लागला. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर बाळूचं हे सर्व झालं. बाळूनं चिठ्ठी वाचतोय. बाळू आता बाळूच्या डोळ्यातून आसवं गळायला लागली होती. चिठ्ठी कधीच ओली झाली होती. हे सर्व वाचताना बाळूच्या हातातील चिठ्ठी कधीच ओली झाली होती. चिठ्ठी पाक ओली होऊन तिचा असं पाणी होऊन खाली गेलं होतं. सगळं झालं होतं, पण माफी मागायला आई नव्हती. म्हणून मंडळी सांगतो, आई बापाची सेवा करा, आहेत तोपर्यंत मन भरून सेवा करा. आणि आई बापांना दैवत माना. माय तुकाराम महाराज म्हणतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, असं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले. आई बापाची सेवा करा, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडे, शेतीवाडे मोटर गाडे, आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडे. काळी तुझं मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही जाण जाऊ दे थोडी. ए म्हातारपणे त्या आई बापाला, म्हातारपणे त्या आई बापाला लावशील भीक मागाया, काया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा, आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा, अन मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा, म्हणतोस देवा देवा, म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील नंतर तुझे वाया, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील नंतर तुझे वाया. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. मग हे सांगितलं आईचं उपकार, तुम्हाला सांगितलं सैनिकांचं उपकार सांगितलं, नद्यांचं उपकार सांगितलं. मग अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात महाराज, काय द्यावे त्यासी वावे उतराई, काय द्यावे त्यासे वावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासे वावे उतराई, काय
हा पायी जीव थोडा ठेविता पायी ठेविता हा पायी जीव थोडा काय देवताचे भावे उतराई काय देवताचे भावे उतराई ठेविता पायी ठेविता हा पायी जीव थोडा काय देवताचे भावे उतराई काय देवताचे भावे उतराई काय देवताचे भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा काय देवताचे भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा जीव थोडा वाजवासाठी टाळे वाजवा. तर मंडळी अभंगाची 2 चरणांचा भावार्थ सांगून झालाय. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जसा जमला, माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ सांगितला. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर कोण कोण उपकार करतं आणि त्यातून उपकारातून उतराई होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या पद्धतीनं अभंगाचा भावार्थ सांगून झालाय. एकदा सर्वांनी हात वरती घ्या, मुखानं नाम, हातानं टाळी वाजवा. प्रेम आपल्या या बाळू मामांचं. हातवर टाळी सर्वांनी हातवर, हात अजिबात खाली घ्यायचं नाही जोपर्यंत भजन होत नाही. मामांच्या दारात बसलाय तुम्ही, मामांच्या दरबारात सर्वांनी भजन करा, टाळी वाजवा. टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळो मामा हो बाळो मामा बाळो मामा हो बाळो मामा बाळू मामा, हो बाळू मामा, बाळू मामा, हो बाळू मामा, बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो हातवर घ्या, हातवर घ्या. बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा हो बाळो मामा बाळू मामा ओ बाळू मामा बाळू मामा ओ बाळू मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळो मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ए बाळो मामा बाळो मामा बाळो मामा हो बाळो मामा बाळू मामा ओ बाळू मामा बाळू मामा ओ बाळू मामा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हातवर विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा
माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हातवर विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी जेवढ्या उंच स्वरात म्हणतोय तेवढ्या उंच स्वरात म्हणायचंय सगळ्यांनी वरच्या पट्टीवर हातवर हात खाली घ्यायचे ना हात खाली घेतले की 1000 रुपयाचा दंड आहे कडक आवाज करा केंद्या विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तरुण मुलं या मंदिरापाशी बसले ते इकडे या छोकरे पाहुणा इकडे या मोठा पळाली बागा तिकडं काय मारतोय का कोण कोण असतो भाग्य लागतं हरिकीर्तनात नाचायला. या इकडे इकडे समोर या ओटा देत ना पळाली बघा तिकडं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठोबा रखुमाई हात वर सर्वांनी भजन भजन विठोबा रखुमाई मोठं मोठं बघा सगळ्यांनी विठोबा रखुमाई बोला पुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तोंड काय शिवल्यात का काय कोणाचं म्हणा घे बोला बोला बाळूमामांच्या नावाने बोला बोला बाळूमामांच्या नावाने बोला कोड्याच्या नावाने श्री हलसिद्धनाथ भगवान की हर हर ठोबा 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 टाळी, टाळी, टाळी. बोला बोला बाळूमामांच्या नावानं एक मिनिट विकास भाऊ घेतो एकच मिनिट घेतो आज माझ्याकडे या जो ऐसा समर तो मी जगाचा ना तू गगन ऐसा साक्षी तू तोही मी. विकू कमी करा अरे जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय जो मला नाही म्हणाल त्याला मी कधीच नाही. अरे ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती ओली झाडं उभ्यानं पेटतील त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही असं समजा असं मामा म्हणत असायचं मंडळी. आणि खरोखर त्याची सत्यता त्याची प्रचिती आजही भाविकांना आल्याशिवाय राहत नाही. इथं बसलेल्यांपैकी इथं आपल्या खामगडवाडीच्या मंदिरावर येणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आजही मामांचा चमत्कार अनुभवला. आजही त्याची सत्यता पटल्याशिवाय राहत नाही मंडळी. एक 60 वर्षापूर्वी माझा देव या पृथ्वी तलावरतून वरून फिरत होता असं जर कोणाला सांगायला गेलं ना मंडळी तर विश्वास बसणार नाही. पण ऐका मंडळी माझा देव या पृथ्वी तलावरून फिरत असताना माझ्या देवासोबत 5-5 वर्ष 6-6 वर्ष 10-10 वर्ष ज्यांनी चाकरी केली ती माणसं आजही या त्या आदमापूर पंचकृषीमध्ये त्या आदमापूर पंचकृषीमध्ये जिवंत आहेत मंडळी. बोला बोला बाळूमामांच्या नावाने सांग बरे. तर आजही तुम्हाला
त्या माझ्या देवाची प्रचिती पटल्याशिवाय, माझ्या देवाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही मंडळी. माझा देव माझ्या देवानं धनगर कुळामध्ये जन्म घेतला. मंडळी ऐका, माझ्या देवानं धनगर कुळामध्ये जन्म घेतला. पण अजून एक ऐका मंडळी, माझ्या देवानं जरी धनगर कुळामध्ये जन्म नुसता, माझ्या देवानं जरी धनगर कुळामध्ये जन्म घेतला असला ना, तरी माझ्या देवानं उद्धार मात्र सर्व जाती धर्माचा केला, सर्व जाती धर्माचा केला. माझा देव काय करत होता? माझा देव रोज सकाळी उठायचा, माझा देव रोज सकाळी उठायचा, मेंढ्या घ्यायचा, माझी मेंढी माऊली घ्यायचा, कुठं राणा वनात चाकरी माझा देव राणा वनात मेंढी माऊलीच्या माग फिरायचा. माझा देव मेंढी माऊलीच्या माग. या बाई सोन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर. हातवर मला बाई दिसती पांढर. या बाई सोन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर. पक्वाचा नावात दिसते पांढर बाळो मामाची मेंढर. हा दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. या बाई डोंगर वनात कसबाई चरती कोकर. बाई डोंगर वनात आवाज. आवाज आवाज. हातवर बाळू मामाची लेकर. ए चरती कोकर बाळो मामाची लेकर. चरती कोकर बाळो मामाची लेकर. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. मग माझा देव रानो वनात फिरायचा, बकऱ्यांच्या माग मेंढी माऊलीच्या माग फिरायचा. माझ्या देवानं जर माझ्या देवानं देव कशात पाहिला असेल तर त्या मेंढी माऊलीमध्ये देव पाहिला. माझ्या देवानं त्या मेंढी माऊलीची सेवा केली, मेंढी माऊलीची सेवा केली, पोटभर चारा दिला, तिची शुश्रूषा केली आणि माझा देव फिरायचा. माझ्या देवाचा अवतार कसा होता मंडळी? माझ्या देवाचा अवतार कसा होता? डोईला गुलाबी फेटा, अंगावरती तीन बटनाचा बाह्याचा शर्ट आणि गुडघ्यापर्यंत धोतर, असा माझा देवाचा अवतार. असा अवतार पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, हातामध्ये घुंगराची काठी घेऊन माझा देव त्या गुलाबी गुलाबे गुलाबे मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हाते काटे गोंगडे पाटे, हाते काटे गोंगडे पाटे, धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी मामाचा बेटा. काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार. टाळे. राणीवनी डोंगरी राखीतो मेंढर. वा. काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार. राणीवनी डोंगरी राखीतो मेंढर. बाळू मामा काढतोय पायाचा काटा. बाळू मामा काढतोय पायाचा काटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. ए गुलाबे गुलाबे मामाचा बेटा. गुलाबे मामाचा बेटा. गुलाबे मामाचा बेटा. असंच फिरत असताना माझा देव टाळ्या वाजवा. असंच फिरत असताना माझा देव श्रावण महिना होता. बकऱ्यांचा तळ होता कटफळ गावामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये कटफळ गावामध्ये मामांचा तळ होता. श्रावण महिना होता. श्रावण महिन्यात महाराज आपल्या इकडे पाऊस असतो. महाराज श्रावण महिन्यामध्ये आपल्या इकडं पाऊस असतो. गाणं आहे बघा एक हिंदी, आता ती म्हणायचं नाही. श्रावण महिन्यात वातावरण खूप फ्रेश असतं, पाऊस असतो. कटपळ गावामध्ये मामांचा बकऱ्याचा तळ होता. पण त्या ठिकाणी पाऊस पडला नव्हता. दुष्काळ पडावा तशी परिस्थिती होती. प्यायला देखील पाणी नव्हतं. मेंढी माऊलीला खायला चारा नव्हता. आणि मामा
प्यायला पाणी नव्हतं. शेतकरी पीक पेरायचा आणि मंडळी ते पीक उगवतानाच जळून जायचं. एवढी भयान परिस्थिती, एवढा भीषण दुष्काळ पडला होता. आणि माझ्या देवाला त्या दिवसात तहान लागली. माझ्या देवाला तहान लागली. मामा पाणी शोधू लागले. वा मामा पाणी शोधायला लागले. मामांनी एक तांब्या हातामध्ये घेतला. कुठं पाणी भेटतंय का बघायला लागले, शोधू लागले. मामा चालत निघाले. पाणी शोधू लागले. कुठं विहिरी बघितल्या. एकाही विहिरीत पाणी नव्हतं. शोधतायत मामा, अजिबात पाणी मिळालं नाही. देव होता तो मंडळी. सुधीर महाराज देव होता. आजही मामा 1966 ला मामांनी समाधी घेतली. अरे यातील एखादा भक्त उठू द्या. या समोर बसलेल्या पैकी एखादा भक्त उठू द्या. जाऊ द्या माझ्या त्या मामांच्या समोर. माझ्या मामांच्या समोर हात जोडू द्या आणि माझ्या मामांना एखादी अडचण सांगू द्या. अहो अनुभव घेतलाय म्हणून बोलतो. इथं माझ्या मामांच्या दारात केलेली मागणी इथून घरी जाईपर्यंत पूर्णत्वाला जाते. हा माझा देव आहे. पाण्याच्या शोधात माझा देव निघाला. अहो देव होता तो. चिमुटभर भंडारा टाकला असता, कुठेही टाकला असता तर पाण्याचा झरा निर्माण करता आला असता. पण देव संत जन्माला येतात. देव आणि संत जन्माला येतात. त्यांच्या ताकदीचा, त्यांच्या सिद्धीचा उपयोग कधीही ती स्वतःसाठी करत नाही. माझा देव रान फिरायला लागला. कुठं एखादी विहीर दिसते का बघायला लागला. एक विहीर सापडली मामांना. पडकी विहीर होती ती. खूप खोल विहीर होती, पडलेली होती. उतरणं त्या विहिरीच्या तळाला पाणी होतं थोडस मंडळी. त्या विहिरीच्या तळाला पाणी होतं. मामांनी बघितलं. तहान तर खूप लागले, पाणी तर प्यायचंय, उतरायला येत नाही, पण उतरलं पाहिजे असा मामांनी विचार केल्यानंतर मामा खूप अवघड विहीर होती, पण मामा त्या विहिरीमध्ये उतरू लागले. उतरले मामा त्या विहिरीमध्ये उतरले. एक तांब्या गच्च भरून पाणी घेतलं. घटा प्यायले. दुसरा तांब्या भरून घेतलं. परत प्यायले. पोटभर पाणी येत नाही मामांच्या दारात. ऊन वारा पावसाला बेणारा मामांचा भक्त कसला. होऊन जाऊ द्या मग काय, आम्ही पण हालत नाहीत ना. होऊ द्या. तर मामा उतरले. मामा पाणी पिले. एक तांब्या गच्च भरून घेतला. कसा बसा माझा देव विहिरीतून वरती आला. देव विहिरीतून आला आणि बघताय तर काय समोर भगवी वस्त्र परिधान केलेली, जटा वाटलेल्या, दाढी वाटलेली, जटाधारी साधू मंडळी. 2 साधू मंडळी समोर उभा होती. 2 साधू मंडळी उल्लेख ते नेमके कोण होते, पण म्हणतात नारद महर्षी आणि विष्णू. नारद महर्षी आणि विष्णू होते. आणि असंच झालं. हे झाल्यानंतर मामा एकदा आनंदी असताना मामांनी बऱ्याच भक्तांना चमत्कार दाखवला होता. बऱ्याच भक्तांना मामांनी ते देव आहेत, भगवान शिवशंकराचा अवतार आहेत, हे मामांनी बऱ्याच भक्तांना दाखवलं होतं. पण मामा सांगायचे, अरे हे जे मी तुला सांगितलंय ते जर कोणाला सांगशील तर तुझा वंश खंडन होईल. पण एक दिवस असंच माझं मामा आनंदी होतं. माझं मामा आनंदी कधी असतात, एवढी सगळी मंडळी मंदिरावर येतात. मनापासून माझ्या देवाची सेवा करतात. मनापासून माझ्या देवाची चाकरी करतात. 7 ते 9 कीर्तनाला बसतात. 9:15 वाजेपर्यंत महाराज नाही थांबला तरी अजिबात काय म्हणत नाहीत. आणि 9:15 ला महाराज थांबलं की आरती करतात. 9:15 ला आरती 9:30 ला झाली की महाप्रसाद घेतात. आणि ह्या सगळ्या महिला मंडळी महाप्रसादाची खरकेटी भांडी माग टाकीवर नेतात. टाकीवर नेऊन महाराजाला सांगतात, जा निरमा घेऊन ये, आणि सगळी भांडी घासून देतात. तर माझा देव कधी खुश व्हायचा. माझ्या देवाची बकरी रानोराणी फिरत असायची. माझा देव कधी खुश व्हायचा. बकरी रानोराणी हिंडतायत. एखादा दिवस जर बकरी चुकून उपाशी आली ना मंडळी, जर एखादा दिवस चुकून उपाशी आली माझी बकरी, तर माझा देव जेवत नसायचा. आणि माझा देव एक दिवस आनंदी होता आणि
बसलेला एक भक्त होता. भक्ताला तो हा किस्सा सांगितला. मामांना देवानं दर्शन दिलेलं. मामांना देवानं दर्शन दिलेलं. माझ्या एका भक्ताला सांगितलं आणि तो भक्तानं ही किस्सा मामांच्या समाधीनंतर सांगितला. असंच माझा देव रानोराणी फिरत होता. माझा देव रानोराणी फिरत होता. रानो राणी हिंडतो या मामांचा हातळ रानो राणी हिंडतो या मामांचा हातळ तीन तीन दुबळ्यांना देतो या दुबळ तीन तीन दुबळ्यांना देतो या दुबळ सांग भल गजराचा उसळती लाटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. खरं तर आपण अभंगाचं चिंतन बघतोय. काय सांगू आता संतांचे उपकार. या अभंगाचं चिंतन बघतोय तर आता मामा कोणी संत म्हणा कोणी देव म्हणा. बऱ्याच ठिकाणी बराच उल्लेख आलाय. मामांना कोण संत म्हणतंय कोण देव म्हणतंय. आणि मग मामांनी कसं उपकार केलं या साधूंना पाणी देऊन ते झाल्यानंतर मामांचा तळ होता. 1921चा काळ होता. मामांचा तळ होता येरगट्टीच्या माळावर मामांचा तळ होता. येरगट्टी गावामध्ये 21 जणांची दरोडेखोराची टोळी राहत होती. 21 जणांची दरोडेखोरांची टोळी राहत होती. अतिशय मोठे दरोडेखोर होते. त्यांचा धंदाच होता कोणता एखादा धनगर गावामध्ये आला की त्याच्या तळावर दरोडा टाकायचा. त्यातून काय मिळेल त्यात घर चालवायचं. आणि असाच एक दिवस माझ्या मामांचा तळ होता येरगडीच्या माळावर. सुमारे 500 बकरी होती. 1921चा दिवस 21 साल होतं. 1921 साली आणि बाळाप्पानं बघितलं अरे कोणतरी धनगर आलाय. खूप मोठा तळ दिसतोय. आज याच्या तळावर दरोडा टाकायचा. ते 21 जण लय फास्ट सांगतो महाराज. ते 21 जण एका ठिकाणी गोळा झाले. मामांच्या तळावर दरोडा टाकायचा ठरला. 21 जणांनी ठरवलं. दिवस निश्चित केला. रात्र झाली. 9 वाजले 10 वाजले. आता जसं आपण जमलोय तसंच मामांच्या तळावर गर्दी होती. 12 वाजेपर्यंत वाट बघितल्यानंतर मामांचे बकऱ्याचे सेवेकरी मेंढी माऊलीचे सेवेकरी कंटाळून झोपून गेले होते. काही भक्त होते तेही घरी निघून गेले होते. आणि त्या 21 जणांनी ठरवलं आता निघायचं. हा धनगर झोपलाय. आता आपण दरोडा टाकायचा. 21 जणांनी काळी कपडी घातली. हातामध्ये दावी घेतली. काट्या घेतल्या. कुऱ्हाडी घेतल्या. तोंडाला काळं लावलं आणि पळायला सुरुवात केली. पळतायत. 1.5 किलोमीटर अंतरावर मामाच्या तळापासून होते. पळतायत. 1 वाजता पळायला सुरुवात केली. 2 वाजले 3 वाजले 4 वाजले 5 वाजले. 5 वाजता थांबले. मामांचा तळ नाही सापडला. मग यांच्या लक्षात